नमस्कार. मालिकेच्या पुढील काही भागांमध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की कशा पद्धतीने सुष्मिताची चोरी पकडली जाते. कारण सुष्मिताने एवढं मोठं कांड केले. याच्या आधी जेव्हा तिने डिवोर्स पेपरवरती सह्या केल्या होत्या, म्हणजेच इकडे रोहन आणि अधिराच्या सह्या तिने केलेल्या होत्या, तेव्हा सुद्धा जो काही राडा झालेला होता तो राडा ती विसरलेली नाहीये. पण त्यातून तिने एक सांगितलेलं आहे की मी डुप्लिकेट सह्या करू शकते, मी कोणाचीही सही करू शकते असं तिने सांगितलेलं असतं. आणि तेव्हा मात्र ज्या पद्धतीने गोष्टी घडलेल्या होत्या आणि त्यावेळचं आता त्या हिस्ट्रीचं त्या गोष्टी सांगत तिने सांगितले की मी आताही सह्या करू शकते, कारण तुमचा प्रॉब्लेम सहीशीच आहे ना, तर मी सह्या करून देऊ शकते असं मूर्खासारखं तिने सांगत एक मोठा बॉम्ब टाकलेला आहे. परंतु सुष्मिताची समरची सही कॉपी करण्याचा हा जो काही प्लॅन आहे तो स्वानंदीने पकडलाय आणि चक्क आता सुष्मिताला पोलिसांच्या ताब्यात दिलेला आहे. पण जेव्हा पोलिसांच्या ताब्यात दिलं जातं तेव्हा सुष्मिता मात्र सगळ्यांना सांगते की हे सगळं मला मॉम इन लॉ आणि त्याचबरोबर अंशने करायला सांगितलेलं आहे असं तिने सांगितलेलं आहे. हे सगळं कशा पद्धतीने होणार आहे, समरने अंशुमनचं थोबाड फोडलेलं आहे तर स्वानंदीने सुद्धा सुष्मिताची धुलाई केलेली आहे. आता स्वानंदी म्हणते की आता मी शांत राहणार नाही, कारण 15 दिवस हे जे काय तुझ्याकडे दिलेलं होतं घर सांभाळायला ते यासाठी दिलेलं नव्हतं असं म्हणत स्वानंदीने तिची वाट लावली. हे सगळं कशा पद्धतीने होणार आहे ते आपण डिटेलमध्ये पाहणार आहोत. तर इकडे समर स्वानंदीला सरप्राइजेसवर सरप्राइजेस देत असतो. स्वानंदीला झाडं त्याचबरोबर फुलं हे सगळं निसर्ग खूप आवडतो, कारण तिने PhD करताना सुद्धा एन्व्हायरमेंटल सायन्समध्ये PhD केलेली आहे. हे लक्षात घेऊन स्वानंदीला त्याने प्रपोज करायचं सुद्धा जे काही प्लॅनिंग केलेलं होतं ते खूपच छान पद्धतीने केलेलं होतं आणि एका नर्सरीमध्ये तो तिला घेऊन आलेला आहे आणि स्वतःच्या मनातल्या गोष्टी तिला बोलून दाखवत असतो. पण तो थोडासा घाबरत आहे आणि मग स्वानंदीला त्याने फायनली आय लव्ह यू स्वानंदी मॅडम असं म्हणत प्रेमाची कबुली दिलेली आहे. आणि मग तो स्वानंदीच्या मागे लागतो की मला तुमचं उत्तर ऐकायचंय, मला तुमचं उत्तर ऐकायचंय. पण स्वानंदी मात्र तिचं उत्तर काही केल्यास देत नसते. आता मात्र समर स्वानंदीकडे पाहत राहतो आणि स्वानंदीला म्हणतो की मला तुमच्याकडून उत्तर हवंय. तेव्हा स्वानंदी तिथून निघून जाते. समर म्हणतो हे काय आता, म्हणजे आता जोपर्यंत ह्या मला उत्तर देत नाही तोपर्यंत मला यांच्या मागे मागेच फिरावं लागणार आहे. हे लक्षात आल्यानंतर मात्र आता इकडे समर आणि स्वानंदी, समर म्हणतो की जोपर्यंत यांच्याकडून मला उत्तर मिळणार नाही तोपर्यंत यांना मी सरप्राइजेसवर सरप्राइजेस देतच राहणार आहे असं समरने ठरवलेलं असतं. आणि फायनली जेव्हा बीचवरती सगळ्यांच्या समोर समर तिला प्रपोज करतो आणि स्वानंदी मात्र सगळ्यांच्या समोर तिथे समरला उत्तर देते, ते सुद्धा आय लव्ह यू असं म्हणत तिने सुद्धा त्याला उत्तर दिलेलं आहे. तर समरला मात्र खूप आनंद झालेला आहे. फायनली ही गोष्ट घडलेली आहे. स्वानंदी आणि समर दोघंही एकत्र आलेले आहेत. त्यांच्या नात्याची नवी सुरुवात झालेली आहे आणि दोघांच्या चेहऱ्यावरती तो आनंद स्पष्ट दिसत आहे. इकडे आता अंशुमन, मल्लिका आणि त्याचबरोबर सुष्मिता, कारण मल्लिका आणि अंशुमनचं म्हणणं आहे की काही केलं तरी ही प्रॉपर्टी आपण घेऊ शकत नाही, कारण समरने मृत्यूपत्रामध्ये म्हणजेच त्याचं विल तयार केलेला आहे, त्याच्यामध्ये त्याने ही सगळी प्रॉपर्टी त्या म्हातारीच्या नावावर केलेली आहे, त्यामुळे आपण काहीच करू शकत नाही. आता हे मृत्यूपत्र तर ताब्यात आहे, पण पुढे काय, कारण काहीही झालं तरीही या सगळ्या गोष्टी अशा होतील असं तिला वाटलं नव्हतं. आणि आता काय करायचं, सही कशी घ्यायची यावर त्यांचं डिस्कशन चाललेलं असतं. पण तेव्हा मात्र सुष्मिता तिथे येते आणि ती सांगू लागते की काळजी कशाला करताय, मी आहे ना, मी करेल सही, मी कोणाचीही सही करू शकते. तेव्हा अंशुमन तिला विचारतो खरंच जमेल तुला. तेव्हा ती सांगते की हो, का नाही जमणार, कारण मागच्या वेळेस मी केलेल्या होत्या, मी कोणाचीही करू शकते, मी ट्राय करते आधी असं सांगितलं जातं. आणि जेव्हा तिने ट्राय करते असं म्हणत असते त्याच वेळेस सुष्मिता आता ट्राय करायला घेते. त्यावेळेस सुष्मिता जेव्हा सहीची प्रॅक्टिस करत असते नेमकं त्याच वेळेस तिच्याकडून त्यातला आर चुकतो. तेव्हा अंशुमन म्हणतो नाही नाही दादाचा आर असा नाहीये. तेव्हा लगेचच आता इकडे मल्लिका म्हणते अरे थांब, जमेल जमेल, तिला प्रॅक्टिस करू दे. आणि आता ह्या दोघे जण तिला सांगतात की ठीक आहे तू प्रॅक्टिस कर, 1-2 दिवस घे आणि त्यामध्ये ही सही झाली पाहिजे, कारण यांच्यासाठी आजीची सही घेणं सोपी गोष्ट असते, आजीची सही सहज घेता येईल असं यांचं म्हणणं असतं. आणि त्यामुळं हे सगळेजण ज्या पद्धतीने बोलत असतात त्यावरून तर क्लिक होत असतं.
मग मात्र गोष्टी खूप छान पद्धतीने घडत असतात. आणि मग इकडेच सुष्मिता आता प्रॅक्टिस करत असते, कारण तिला यांचं जे काय हे सांगतील तेच सगळं ऐकायचं आहे एवढंच डोक्यात चाललेलं असतं. आणि याच सगळ्या गोष्टी अशाच पद्धतीने करायच्या एवढाच विचार चाललेला असतो. तेव्हा मात्र सुष्मिता आता प्रॅक्टिस करत असते, कारण जोपर्यंत ही प्रॅक्टिस पूर्ण होणार नाही तोपर्यंत ही सही काही जमणार नाही हे तिच्या लक्षात आलेलं असतं. आणि मल्लिका मात्र तिला प्रोत्साहित करत असते. मल्लिका वारंवार सांगत असते की हो कर, तू तुला जमेल, यू कॅन डू इट, तू कर, असं म्हणत तिला सांगितलं जात असतं. आता मात्र स्वानंदी आणि समर घरी आलेले असतात. त्यांच्या नात्याची एक नवीन सुरुवात झालेली असते. खूप छान पद्धतीनं या सगळ्या गोष्टी घडत असतात. आणि मग इकडे स्वानंदी आता घरातलं सगळं आवरते आणि आता तिला सुष्मिताच्या खोलीमध्ये आवरायचं असतं, कारण सुष्मिता पसारा मांडून ठेवते ही गोष्ट तर चांगलीच तिला माहिती असते. आणि मग सुष्मिताच्या रूममध्ये ती जाते आणि तिला तिथे कागद पडलेले दिसतात, ज्या कागदांवरती समरच्या सहीची प्रॅक्टिस केलेली असते. ते पाहून स्वानंदीच्या तर तळपायाची आग मस्तकातच जाते. स्वानंदीला कळायचंच बंद होतं. स्वानंदी म्हणते, म्हणजे सुशने पुन्हा या सगळ्या गोष्टी करायला सुरुवात केली आहे, हे सगळं सुश करते तिने अशा पद्धतीने, असं म्हणत आता स्वानंदी खरं तर चिडलेली असते. त्याच वेळी अंशुमन मल्लिकाला म्हणत असतो की जमेल का तिला, आपण तिच्यावरती विश्वास ठेवायचे. मल्लिका म्हणते की हो जमेल, काळजी करू नको, मागच्या वेळेस तिने जो काही गोंधळ घातलेला होता तो सगळा मला माहिती आहे, त्यामुळं आपण तिच्यावर विश्वास ठेवूया, कारण डायरेक्ट तर आपण हे पेपर घेऊ शकत नाही, आपण तिच्यावरती विश्वास ठेवूया, मग बघ गोष्टी कशा होते, असं सांगितलं जात असतं. इकडे मल्लिका म्हणत असते की खरंच जमेल ना. आता दोघांच्याही मनात शंका सुरू झालेल्या असतात. स्वानंदीच्या हाती इकडे पेपर लागलेले असतात. स्वानंदी ते पेपर नेऊन समरला देते आणि सांगू लागते, हे बघितलं का, तुमची सही केली जाते, कशासाठी तुमची सही लागू शकते काकूंना, अंशुमनला. समर म्हणतो, ही सही फक्त मी माझ्या मृत्यूपत्रावरतीच केलेली आहे. तेव्हा स्वानंदी म्हणते काय. तेव्हा समर म्हणतो की हो, मी माझं मृत्यूपत्र बनवलेलं आहे आणि त्यामध्ये माझी जी प्रॉपर्टी आहे, माझं जे सगळं आहे ते मी आजीच्या नावावर केलेलं आहे. तेव्हा स्वानंदी म्हणते काय, मग आता अंशुमनला याच्याशी काय देणं घेणं आहे. ते बघा ना, सुष्मिता तिच्या रूममध्ये या पेपरवरती तुमच्या सहीची प्रॅक्टिस करते. समर म्हणतो की हे प्रकरण वाटतं तेवढं सोपं नाहीये, आता आपल्यालाच काहीतरी केलं पाहिजे, हा विचार डोक्यात सुरू झालेला असतो. आणि तेव्हा मात्र इकडे समरने ठरवलेलं असतं त्याच पद्धतीने आता स्वानंदी आणि समर म्हणतात की नाही, आपल्याला हे सगळं आता थांबवावंच लागणार आहे. काहीही झालं तरीही या सगळ्या गोष्टी ज्या आहेत या बाबतीत विचार करावा लागणार आहे, हे आता लक्षात आलेलं असतं. आणि त्याच वेळेस इकडे समर म्हणतो की नाही, आपल्याला हे सगळं शांतपणेच घ्यावं लागणार आहे, कारण आत्ता एवढं सहजासहजी कळणार नाहीये की काय. स्वानंदी म्हणते ठीक आहे, मी त्यांच्यावरती बारीक लक्ष ठेवेल, पण ह्या गोष्टीत राजवाडे आपल्याला हलगर्जी करून चालणार नाही, असं इकडे समरला स्पष्टपणे स्वानंदीने सांगितलेलं असतं. स्वानंदीला कळलेलं असतं की यामागे जो काही हात आहे तो मल्लिकाचा आहे, म्हणजेच राजवाड्यांचं मृत्यूपत्र बदलून त्याच्या जागी आता इकडे तिच्या म्हणण्याप्रमाणे गोष्टी घालायच्या आहेत, यासाठी हा सगळा रचलेला डाव आहे हे स्वानंदीच्या लक्षात आलेलं असतं. स्वानंदी मात्र म्हणत असते की नाही, आता मी शांत राहणार नाही, हे स्वानंदीने सुद्धा ठरवलेलं आहे, कारण स्वानंदीच्या चांगलंच लक्षात आलंय. मग स्वानंदी आता सुष्मिताच्या रूमकडे जाते. सुष्मिताच्या रूमकडे गेल्यानंतर स्वानंदी पाहत असते. स्वानंदी म्हणते की नाही, आता हिचा व्हिडिओज बनवायचा. सुष्मिता म्हणत असते की नाही, ही मॉमिन लॉने कसं सांगितलंय, अशी सही करायची. काय करायचंय तर ते मृत्यूपत्र जे आहे ते विल आहे ना, त्याच्यामध्ये जिजूंची सही हवी आहे त्यांना, आणि एकदा का सही झाली की मग ही प्रॉपर्टी सगळी अंशुमन आणि मॉमिन लॉच्या नावावर होणार आहे, त्यामुळं मला ही सही व्यवस्थित केलीच पाहिजे, असं म्हणत सुष्मिता त्या सगळ्या गोष्टींची प्रॅक्टिस करत असते. आणि या गोष्टीचा व्हिडिओ स्वानंदीने बनवलेला असतो. आणि तेव्हा स्वानंदी आता डायरेक्ट सुष्मिताला पकडते. इकडे पोलिसांनाही तिने फोन केलेला असतो. तिला पकडते आणि खेचत त्या पेपर सहित तिला घेऊन बाहेर येते. आणि सगळेजण हॉलमध्ये असतात. आता मात्र मल्लिका आणि अंशुमन हादरलेले असतात. आणि मल्लिका आणि अंशुमन हात वर करणार हे स्वानंदीला आधीच माहिती होतं, म्हणून स्वानंदीने त्या सगळ्या गोष्टींचा व्हिडिओ सुद्धा बनवलेला असतो.
मग स्वानंदी आता तो व्हिडिओ घेते, आजी राजवाडे सगळ्यांना बोलवते आणि सगळ्यांच्या समोर सांगू लागते की हे बघा, हे सगळं ही काय करत होती, तुमच्या लक्षात येते का या सगळ्याचा अर्थ काय आहे, असं म्हणत स्वानंदीने आता सगळ्यांच्या समोर तिथे आता पर्दाफाश केलेला असतो. सुष्मिताला पोलिसांना बोलवलेलं असतं, आनंद पोलिसांना घेऊन आलेला असतो आणि सुष्मिताला पोलिसांच्या ताब्यात दिलेलं असतं आणि स्वानंदीने त्या क्षणी सुष्मिताचं थोबाड फोडलेलं असतं. सुष्मिता म्हणत असते की हे सगळं, आणि तेव्हा अंशुमन तिला गप्प करत असतो. तेव्हा स्वानंदी म्हणते की आता तरी खरं बोल, नाहीतर आयुष्यभर तुला जेलमध्ये खडी फोडायला लावेल, एवढं लक्षात ठेव. तू माझी बहीण आहे ही गोष्ट मी विसरून जाईल, असं म्हणत स्वानंदीने आता सुष्मिताची चांगलीच वाट लावलेली असते. आणि इकडे मल्लिका त्याचबरोबर अंशुमन, समरने अंशुमनच्या थोबाडी दिलेली असते आणि सांगितलेलं असतं की हे सगळं तुझ्यामुळे झालंय ना, कोण जबाबदार आहे या सगळ्याला. तेव्हा मात्र तो म्हणत असतो, दादा मी काहीच नाही केलेलं, तिनंच करत होती तुझ्या सहीची प्रॅक्टिस, तिलाच हवं असेल काहीतरी. तेव्हा समर म्हणतो की या घरातल्या लोकांना सोडून दुसरं कोणालाही माहिती नाहीये की माझं मृत्यूपत्र मी बनवलेलं आहे. इव्हन स्वानंदी मॅडमना सुद्धा ही गोष्ट माहिती नाही. आता मात्र इकडे समर आणि स्वानंदी भयानक चिडलेले असतात. सुष्मिताला स्वानंदी म्हणत असते की हे बघ, तुला शेवटची संधी देते, तुला या सगळ्या गोष्टी मान्य कराव्या लागतील की हे सगळं कोणी केलेलं आहे. आणि त्यावेळेस सुष्मिता मात्र शांत राहते आणि ती पुन्हा म्हणते की मॉमिनलॉने मला सांगितलेलं होतं, असं म्हणत तिने आता मोठा बॉम्ब टाकलेला असतो. आणि तेव्हा मात्र आता सगळ्यांना धक्का बसतो, म्हणजे हे सगळं करायला लावणारी मल्लिका आहे हे समोर आलेलं असतं. आणि स्वानंदीने तर आता सुष्मिताला पोलिसांच्या ताब्यात देत तिची चांगलीच वाट लावलेली आहे. अशाच अपडेटसाठी चॅनलशी कनेक्ट राहा. थँक्यू.